एका राज्यामध्ये एक आंधळा होता. आंधळा स्नान करण्यासाठी गेला सरोवरावर. सरोवरावर स्नान करण्यासाठी गेला. त्या राज्यामध्ये एक राजा राहत होता. राजाने दवंडी दिली, सुनो सुनो सुनो, जो कोई भी व्यक्ति एक कौवा पकड़ेगा राजा उसको 500 रुपए इनाम देगा. क्या कहा? सुनो सुनो सुनो, जो कोई भी व्यक्ति एक कौवा पकड़ेगा राजा उसको 500 रुपए इनाम देगा. आंधळा व्यक्ती सरोवरावर स्नान करण्यासाठी गेला. त्याने खाली डुबकी मारली. डुबकी मारल्यानंतर वर आला आणि सूर्य भगवंताला त्याने नमस्कार करण्यासाठी असा हात केला, वर टाळी वाजवली. एवढ्यामध्ये काय झालं, एक कावडा तिथून उडत होता. उडत असताना तोच कावडा त्याच्या हातामध्ये सापडला. त्याला ती वार्ता ऐकायला आली, सुनो सुनो सुनो, जो कोई भी व्यक्ति एक कौवा पकड़ेगा राजा उसको 500 रुपए इनाम देगा. त्याला असं वाटलं कावडाच आहे, आनंद झाला. त्याने तो कावडा घेतला आणि कावडा घेतल्यानंतर कुठे ठेवायचा, इथे काखेत दाबून ठेवला. त्याला असं वाटलं एक कावडा जर पकडला तर 500 मिळतात, 2 जर पकडले तर 1000 मिळतात. हाँ ऐका, आगे आगे देखो होता है क्या. एक पकडला तर 500, 2 पकडले तर 1000. म्हणून त्याला असं वाटलं जसा पहिला पकडला तसा दुसराही पकडला पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, दुसरा पकडण्यासाठी सुद्धा हात वर केला. मग दुसराही सापडला. बरोबर आहे, बरोबर आहे का? दुसराही भेटला. मंडळी मी काय म्हटलं, दुसराही सापडला नाही. मग पहिला होता तो पण गेला. जो पहिला पकडला होता तो पण गेला. दुसरा कुठं सापडणार. जसं आपल्या मराठीमध्ये वाक्प्रचार आहे ना, तेलही गेलं तुपही गेलं, हाती आलं दुपाटणं, तसंच झालं. जो पहिला मिळाला तोही गमावला. म्हणून आपल्याला योगायोग आहे. आंधळ्याच्या हातात कधीच कावळा सापडत नाही. आंधळा त्याला काय दिसणार, पण त्याच्या हातात सापडला. तसं आपला योगायोग आहे. आपल्याला मिळत नव्हता पण मिळाला, आपलं भाग्य समजा. हा मानव जन्म तुम्हाला आम्हाला मिळत नव्हता पण मिळाला, हे तुमचं आमचं भाग्य. इसलिए उसको ऐसे व्यर्थ मत गवाइए मत. उसको प्रभु जी के भजन में चिंतन में थोड़ा लगाइए. जैसे जैसे हमें समय मिले ना, तो जहां जहां पे कथा हो वहां जाके बैठो, सुनिए. इथे तुम्ही दिलेला जो वेळ आहे ना, तो तुमचा व्यर्थ वाया जाणार तुमच्या जीवनामध्ये. या वेळाची नोंद होईल भगवंताजवळ. लक्षात ठेवा, ये आपने जो समय यहाँ पे दिया है ना, टाइम इथे दिलेला आहे ना, हे व्यर्थ जाणार नाही तुमच्या जीवनामध्ये. लक्षात ठेवा. म्हणून ये एक बार मिला है, बार बार नहीं मिलेगा. याद रखना. हमें मिला है, मिलने वाला नहीं था लेकिन हमें मिल गया, बार बार नहीं मिल सकता. इसलिए इसको छोड़ना मत. जब जब हमें समय मिले तो आइए, भगवान के भक्ति में आइए, कथा सुनिए. बार बार नहीं मिलने वाला है. तो ये मनुष्य का जीवन का कार्य होना चाहिए, ये मनुष्य का जीवन होना चाहिए. देवराज कभी भी भगवान के कभी भक्ति में गया नहीं, कभी नामस्मरण, कभी कथा सुनी नहीं देवराज ने. शिव महापुराण कथा कहती है. आचरण जीवन में नहीं है. मनुष्य की तरह, पशु की तरह जीवन, राक्षस की तरह जीवन जी रहा है. सकाळी उठल्यानंतर पहिले स्नान करा. ज्ञानोबा सुद्धा आमचे सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, ज्या माणसाच्या जीवनामध्ये नित्यनेम नाही आहे ना, तो मनुष्यच नाही आहे. काही नित्यनेमाविण अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो ऋषभ. जसा एखादा बैल एका गाडीचं जसं ओझं वाहत असतो ना बैल, ऋषभ म्हणजे बैल, तसा हा सुद्धा आपल्या संसाराचा नुसतं ओझं वाहण्यातच मग्न असतो. कधी त्याला वेळ भेटत नाही कथा ऐकण्यासाठी, भगवंताच्या दरबारामध्ये जाण्यासाठी. तो ऋषभ आहे, माणूस नाही, तो बैल आहे असं म्हटलं. सकाळी उठा, ब्रश करा, संपला आता विषय आपला. एकच मिळाला, अचानक मिळाला, योगायोग मिळाला. मी नेहमी सांगत असतो, कसा मिळाला?
योगायोग आहे, मिळत नव्हता. तुम्ही ऐकलं असेल, दृष्टांत नसेल मला माहित नाही. एका राजामध्ये एक आंधळा होता. आंधळा स्नान करण्यासाठी गेला सरोवरावर. सरोवरावर स्नान करण्यासाठी गेला. त्या राज्यामध्ये एक राजा राहत होता. राजाने दवंडी दिली, सुनो सुनो सुनो, जो कोई भी व्यक्ति एक कौवा पकड़ेगा राजा उसको 500 रुपए इनाम देगा. क्या कहा? सुनो सुनो सुनो, जो कोई भी व्यक्ति एक कौवा पकड़ेगा राजा उसको 500 रुपए इनाम देगा. आंधळा व्यक्ती सरोवरावर स्नान करण्यासाठी गेला. त्याने खाली डुबकी मारली. डुबकी मारल्यानंतर वर आला आणि सूर्य भगवंताला त्याने नमस्कार करण्यासाठी असा हात केला, वर टाळी वाजवली. एवढ्यामध्ये काय झालं, एक कावडा तिथून उडत होता. उडत असताना तोच कावडा त्याच्या हातामध्ये सापडला. त्याला ती वार्ता ऐकायला आली, सुनो सुनो सुनो, जो कोई भी व्यक्ति एक कौवा पकड़ेगा राजा उसको 500 रुपए इनाम देगा. त्याला असं वाटलं कावडाच आहे, आनंद झाला. त्याने तो कावडा घेतला आणि कावडा घेतल्यानंतर कुठे ठेवायचा, इथे काखेत दाबून ठेवला. त्याला असं वाटलं एक कावडा जर पकडला तर 500 मिळतात, 2 जर पकडले तर 1000 मिळतात. हा, ऐका, आगे आगे देखो होता है क्या. एक पकडला तर 500, 2 पकडले तर 1000. म्हणून त्याला असं वाटलं जसा पहिला पकडला तसा दुसराही पकडला पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, दुसरा पकडण्यासाठी सुद्धा हात वर केला. मग दुसराही सापडला. बरोबर आहे, बरोबर आहे का? दुसराही भेटला. मंडळी, मी काय म्हटलं, दुसराही सापडला नाही. मग पहिला होता तो पण गेला. जो पहिला पकडला होता तो पण गेला. दुसरा कुठं सापडणार? जसं आपल्या मराठीमध्ये वाक्प्रचार आहे ना, तेलही गेलं तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं, तसंच झालं. जो पहिला मिळाला तोही गमावला. म्हणून आपल्याला योगायोग आहे. आंधळ्याच्या हातात कधीच कावळा सापडत नाही. आंधळा त्याला काय दिसणार, पण त्याच्या हातात सापडला. तसा आपला योगायोग आहे. आपल्याला मिळत नव्हता पण स्नान करा. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सिन्नदी करून. वेळ असेल तर तुळशीला पाणी घाला. तुलसी श्री सखी शिवे पाप हरिणी पुण्य दे, नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिये. हा नित्य कर्म माणसाच्या जीवनामध्ये असला पाहिजे. ब्रज जरी करत असलो तरी शास्त्रामध्ये त्याचा सुद्धा श्लोक आलेला आहे. आयुर्बलम यशोवर्च प्रज्ञापासून वसुनीच ब्रह्म प्रज्ञांच मेधांच त्वमनो देही वनस्पते. ये जीवन ऐसे होना चाहिए. लेकिन देवराज कभी भी भगवान का नाम स्मरण नहीं, कभी भी कथा नहीं सुनता था. एक बार घूमते घूमते जंगल की दिशा में चलने लगा. अब सुनिए ध्यान से शिव महापुराण कथा, कितना सामर्थ्य है कथा में. एक बार चलते 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 जंगल की दिशा में चलने लगा और उसको बुखार चढ़ने लगा. जब बुखार चढ़ रहा था, ऊपर से बारिश हो रही थी, उसको लगने लगा अरे बुखार, ताप माझा वाढेल, म्हणून तिथे एक मंदिर होतं. नाही निदान या मंदिराचाच आपण आश्रय घेतला पाहिजे. काय करणार, माणूस मरणाला खूप घाबरतो ना. कधी तो मंदिरात गेला नाही, काही नाही, पण आपल्याला मरावं लागतं. म्हणून नाही निदान चला आपण आश्रित होऊन जाऊ, आश्रय घेऊ त्या मंदिरामध्ये. म्हणून तो तिथे गेला. आणि ऐका, तिथे शिव महापुराण कथा चालू होती. ताप एवढा भयंकर वाढलेला होता. थंडी वाजू लागली, ताप वाढत होता. आणि यामध्येच शिव महापुराण कथा ऐकू ऐकू त्याचा मृत्यू झाला मंदिरामध्येच. काय झालं, क्या सुन रहा था, शिव महापुराण कथा सुन रहा था और मृत्यू हो गया, प्राण छोड़ दिए. जैसे उसने प्राण छोड़ दिए कथा सुनते सुनते, तो क्या हुआ, यम जी के जो दूत है कहने लगे अरे चलो उसको लेके आते हैं, वो पापी है, उसको यम लोक में लेके जाना है. ध्यान से सुनना. जब यम के दूत आए उसको ले जाने के लिए, उसको लेके गए यमदूत में.
यम नगरी में। इधर शिवगण को पता चल गया कि देवराज को यमलोक में लेके गए। देवराज दौड़ते दौड़ते हुए भोलेनाथ जी के पास गए। भोलेनाथ जी से कहने लगे, बोले प्रभु देवराज को यमलोक में लेके गए हैं। भोलेनाथ जी कहने लगे, एक काम कीजिए, जाइए और उसको शिवलोक में लेके आइए। कहने लगे, बोले प्रभु वो तो पापी है, उस शिवलोक में क्यों? शिव महापुराण कथा कहती है, सुनिए, चाहे जीवन में उसने पाप किया हो, लेकिन मरते समय अंत समय उसने शिव महापुराण कथा सुनी है, उसका उद्धार हो गया, उसका कल्याण हो गया। तो एक काम कीजिए, उसको शिवलोक में लेके आइए। शिवदूत गेले आणि यमदूतांचं शिवलोकांचं घनघोर भांडण चालू झालं, युद्ध चालू झालं। भोलेनाथ जी प्रकट हो गए। भोलेनाथ जी कहने लगे, छोड़ दो उसको। बोले प्रभु इसने तो पाप किया है, ये तो यमलोक में रहना चाहिए। बोले नहीं, चाहे जीवन में उसने पाप किया हो, उसके पाप से मुक्ति हो गई। बोले क्यों? मरते समय तक उसने शिव महापुराण कथा सुनी। उसको शिवदूत ने उठाया और कैलाश पर्वत पर लेके गए, उसका स्वागत किया। क्यों? मैं क्यों कह रहा हूं, याद रखना, अंत समय में भगवान का नाम मुख में आना और कथा सुनना, इसके लिए भी बहुत बड़ा भाग्य होना चाहिए। चाहे देवराज ने जीवन में बहुत बड़ा पाप किया हो, लेकिन अंत समय में मरते मरते समय तक शिव महापुराण कथा सुनी। शिव महापुराण कथा देखिए क्या सामर्थ्य बताया है शिव महापुराण कथा में। देवराज ने सिर्फ कथा सुनी, अंत समय में तो उसका कल्याण हो गया। याद रखना, भोलेनाथ जी से भी ऐसे कहना, अंत समय में कभी भगवान का नाम नहीं आएगा। जीवन में जितना हम कार्य करते हैं ना, वही अंत समय में हमें याद आता है। भगवान का नाम अंत समय में आना इतना सहज नहीं है। आपण एखाद्याला म्हटलं ना, आजोबाला एखादा खाट्यावर जर असलं ना, मरता मरता आपण म्हणत असतो त्या म्हाताऱ्याचं नाही निदान कल्याण झालं पाहिजे, आजोबा म्हणा राम, म्हणा राम। आजोबा म्हणते लाम, कधी राम नाही म्हणत, मुखातून राम येतच नाही। कधी रामही म्हटलं नाही, कधी मंदिरात गेला नाही, कधी कथेत गेला नाही, आणि तोंडातून मुखामधून राम येईल का? कधीच नहीं। इसलिए अंत समय में मुख में भगवान का नाम आना और शिव महापुराण कथा सुनना, इतने बड़ा कौन सा भाग्य हो सकता है, जो देवराज जी का भाग्य था। भोलेनाथ से ऐसे कहना है, बोले प्रभु अवश्य आना, याद रखना, भूल ना जाना, अकेले मत आना, गौरा को भी साथ में लेके आना। डमरू की धुन बजाना जब प्राण तन से निकले, हे महादेव, डमरू की धुन बजाना जब प्राण तन से निकले। कथा सुनते सुनते जिसको मोक्ष मिल गया, पापी भी है कितना, लेकिन कथा सुनी, शिव महापुराण कथा सुनी, इतना सामर्थ्य शिव महापुराण कथा में है। बोलिए हर हर, थोड़ा जोर से बोलिए हर हर, और थोड़ा भाव से बोलिए हर हर। आहा, तो ये देवराज अधर्मी था, लेकिन शिव महापुराण कथा सुनी तो उसको भी मोक्ष मिल गया। तो ये शिव महापुराण कथा कहती है। विदुंग का भी चरित्र आता है, चंचुला का भी चरित्र शिव महापुराण कथा में आता है। अच्छी सुंदर सुंदर कथा है। तो याद रखना, ये सुंदर सुंदर भाव और कथा सुनने के लिए रोज डेली आना।